भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो संजय राऊत यांनी काही दिवसांआधी शेअर केला होता। हा फोटो चीनमधील मकाऊ शहरातील होता। त्यानंतर बावनकुळे मकाऊत कसिनो खेळत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली। हा फोटो ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी संजय राऊत यांना दिल्याचं बोललं जातंय। दरम्यान यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा खुलासा केलाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय। त्यांनी काय खुलासा केलाय पाहूयात। काल तुम्ही मला पहिला प्रश्न विचारलात रात्री की मकाऊचा काहीतरी एक व्हिडिओ चंद्रशेखर बावनकुळे यांचा म्हणे बडगुजर त्यांच्या कुटुंबियांनी दिला म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली। हे कारवाईचं कारण होऊ शकतं की कुठला तरी एक व्हिडिओ कोणीतरी दिला आणि म्हणून आम्ही बडगुजर यांच्यावर कारवाई, म्हणजे कायदा आपला अशा पद्धतीनं काम करतो। मुळात तो व्हिडिओ बडगुजर यांच्याकडून आलेला नाही। बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो, मी कधी मी एक शपथ घेत नाही आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे। त्या व्हिडिओशी माननीय आमचे सुधाकर भाऊंशी काही संबंध नाही। ते भाजपवाल्याने आपासून विचारायला पाहिजे कोणी दिला, त्यांना माहिती आहे। हा व्हिडिओ आमच्यापर्यंत कसा आलाय भाजप परिवाराला आणि संघ परिवाराला माहिती आहे, विशेषतः नागपूरच्या लोकांना माहिती आहे कोणी दिलाय तो। काय तुम्ही करताय? ती जी काय पार्टी सो कॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती, बरोबर ना? व्यंकटेश काय होतं नाव, त्याच्या पार्टीला ह्यांना आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली। मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा। जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय, काय बॉम्बस्फोटातला मला माहीत नाही, तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सहीनं झाली? शिवसेनेकडे कधी गृह खातं नव्हतं आणि त्याला 2016 साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार। गृह खातं कोणाकडे होतं? गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे पॅरोलवर कोणी सोडतं का, याचा तपास भारतीय जनता पक्षानं करावा। हां, आणि मग त्याने आमच्याकडे बोट दाखवावं। पुढे बोला। विद्याप्रतिष्ठान या कॉलेजचे त्याचे फोटो काही सोशल मीडियावर कोणाचे फडणवीसांसोबतचे फोटो या गुन्हेगारासोबत व्हायरल झालेले आहे। व्हायरल कशाला हे पहा आणि आजही तो भाजपचा पदाधिकारी आहे। आजही तो नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारीच आहे। आता भाजपच्या पदाधिकाऱ्यानं नाशिकमधल्या आपल्या राजकीय इतर पक्षाच्या सर्व पक्षीय सहकाऱ्यांसाठी एखादं जेवण आयोजित केलं असेल तर आपली परंपरा आहे तिथे जाणं, बसणं, चर्चा करणं, ठीक आहे। त्याच्यामुळे जी काय भाजपमधले जे काय सलीम कुत्ताचे सहकारी जे का प्रश्न विचारतायत त्याने आधी आपल्याकडे पाहावं, एक बोट स्वतःकडे आहे ते पाहावं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशन